नमस्कार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठ लोणेरे अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित स्पर्धेत मी प्रतीक्षा सुनील जगताप, न्यू कॉलेज ऑफ फार्मसी कोल्हापूरमधील B.Pharm थर्ड इयरची विद्यार्थिनी आज तुमच्यासमोर एका अशा विषयावर बोलण्यासाठी उभी आहे जो केवळ इतिहास नाही, तो एक संघर्ष आहे, ती क्रांती आहे, तो परिवर्तनाचा दीपस्तंभ आहे. विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे हिंदू कोड बिलद्वारे स्त्री सक्षमीकरणातील योगदान. यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवतः असं आपल्या संस्कृतीत म्हटलं जातं. पण मित्रांनो, हे फक्त श्लोकात होतं की प्रत्यक्षातही होतं? ज्या समाजात स्त्रीला देवी मानलं जायचं त्याच समाजात स्त्रीला अधिकार का नव्हते? ज्या हातांनी संसार घडवला त्याच हातांना समान संपत्तीचा हक्क का नव्हता? ज्या स्त्रीने जन्म दिला तिला स्वतःच्याच आयुष्याचा निर्णय घेण्याचा अधिकार का नव्हता? हाच अन्याय, हाच असमतोल ओळखला एका महान व्यक्तीने, ते म्हणजे डॉक्टर B.R. आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव म्हणजे केवळ एक व्यक्ती नाही, तो एक विचार आहे, एक आंदोलन आहे, एक क्रांती आहे. ते फक्त भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार नव्हते, तर ते स्त्री पुरुष समानतेचे खरे पुरस्कर्ते होते. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं, मी समाजाची प्रगती स्त्रियांच्या प्रगतीवर मोजतो. मित्रांनो, भारत स्वतंत्र झाला, पण स्त्री खरंच स्वतंत्र झाली का? स्वातंत्र्यानंतरही ती अनेक बंधनांमध्ये अडकलेली होती. तिला वारसा हक्क नव्हता, तिला घटस्फोटाचा अधिकार नव्हता, तिला समानतेचा दर्जा नव्हता. आणि म्हणूनच आंबेडकरांनी उचललं एक क्रांतिकारी पाऊल, हिंदू कोड बिल. हे बिल म्हणजे काय? हे बिल म्हणजे स्त्रीच्या हक्कांचा जाहीरनामा, स्त्रीच्या स्वाभिमानाचा आवाज, तिच्या अस्तित्वाची ओळख या हिंदू कोड बिलाने दिले. समानतेचा दर्जा, समान संपत्तीचा हक्क, घटस्फोटाचा अधिकार, एक पत्नीत्व, दत्तक घेण्याचा अधिकार. कल्पना करा, ज्या समाजात स्त्रीला परकी संपत्ती मानलं जायचं त्याच समाजात स्त्रीला समान संपत्तीचा हक्क देणं हा एक खूप प्रचंड मोठा सामाजिक भूकंप होता. ज्या समाजात स्त्रीला विवाह म्हणजे एक आयुष्यभराची कैद होती, त्याच समाजात घटस्फोटाचा अधिकार देणं म्हणजे तिला एक नवीन जीवन देणं होतं. पण जिथे परिवर्तन असतं तिथं विरोधही असतोच. हिंदू कोड बिलाला प्रचंड विरोध झाला. परंपरावादी विचारसरणीने याला नाकारलं. समाज तयार नव्हता बदलासाठी. आणि मग घडलं एक ऐतिहासिक पाऊल. 1951 साल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा मंत्रीपदाचा राजीनामा दिला. विचार करा, सत्ता सोडणं इतकं सोपं आहे का? पद, प्रतिष्ठा, अधिकार हे सगळं बाजूला ठेवून फक्त तत्वांसाठी उभं राहणं म्हणजेच खरं नेतृत्व. त्यांनी सत्ता गमावली पण विचार जिंकला. नंतर काळाच्या ओघात हिंदू कोड बिलाची तत्वे अनेक वेगवेगळ्या कायद्यांद्वारे लागू झाली. हिंदू मॅरेज ॲक्ट, हिंदू सक्सेशन ॲक्ट, हिंदू ॲडॉप्शन अँड मेंटेनन्स ॲक्ट. आणि हळूहळू भारतीय स्त्रीच्या जीवनात परिवर्तनाची पहाट उगवली. आजची स्त्री शिक्षित आहे, स्वावलंबी आहे, निर्णयक्षम आहे. पण हा बदल अचानक घडला नाही. त्यामागे आहे त्याग, संघर्ष आणि एका महामानवाची दूरदृष्टी. आज आपण ज्या स्त्री सक्षमीकरणाबद्दल बोलतो याची पायाभरणी बाबासाहेबांनी केली आहे. पण अजूनही एक प्रश्न उरतो, आजही आपण स्त्रीला समान मानतो का? आजही तिला अनेक भेदभावांचा सामना करावा लागतो, तिला स्वतःला सिद्ध करावं लागतं. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे फक्त ऐकण्याचे नाहीत, तर ते जगण्याचे आहेत. चला आपण आज एक संकल्प करूया, स्त्रीला आदर देण्याचा, समानता जपण्याचा आणि खऱ्या अर्थाने जिथे अन्याय होतो तिथे आवाज उठवण्याचा. कारण जेव्हा स्त्री सक्षम होते तेव्हा समाज सक्षम होतो, आणि जेव्हा स्त्री स्वतंत्र होते तेव्हा राष्ट्र प्रगती करतो. शेवटी मी एवढंच म्हणेन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला प्रकाश आपण पुढे नेऊया. त्यांनी सुरू केलेली क्रांती आपण पूर्ण करूया आणि एक असा समाज निर्माण करूया जिथे स्त्री अबला नसून ती सबला असेल, स्वाभिमानी असेल आणि खऱ्या अर्थाने स्वतंत्र असेल. धन्यवाद.